आणि आज नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 34 महिने पूर्ण झालेत। त्यामुळे तिकडे पुण्यामध्ये आज अनिसनं निषेध मोर्चा काढला होता। ओंकारेश्वर पुलावरती मुक्ता दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह अनेकांची या मोर्चाला उपस्थिती होती। हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकरनं केलेल्या खुलाशांवरती डॉक्टर दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता आणि इतर मान्यवरांशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी तावडेकडून जी माहिती समोर येते आहे त्यामध्ये की आधी काही माहिती पोलिसांना देण्यात आलेली होती, परंतु त्यावरती कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही। आता जो साक्षीदार आहे तो सांगतोय की डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या आधीही त्यांनी अलर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता। खरं आहे की ही जी ज्या साक्षीदाराचा उल्लेख तुम्ही करत आहात प्रसार माध्यमातून त्यांचं म्हणणं मोठ्या प्रमाणात समोर आलंय। सीबीआयने त्याची साक्षीही घेतलेली आहे असं आपल्याला समजलंय। तर जेव्हा हायकोर्टामध्ये काम चालू होतं तेव्हा तपास यंत्रणा आणि साक्षीदार याच्या नात्याबद्दल हायकोर्टाने वेळोवेळी तपास यंत्रणांना सुनावले। हायकोर्ट असं म्हणायचं की तुम्हाला साक्षीदार सापडत कसे नाही आणि जर साक्षीदार तुम्हाला मिळाले तर त्यांना तुम्हाला नीट जपता कसं येत नाही। तर हे यातून सिद्ध झालेलं आहे या साक्षीदाराबाबत जी घटना घडलेली आहे त्यातून की मुळात 3 वर्ष हा साक्षीदार सांगतोय की मी वेगवेगळ्या पोलिसांकडे जात होतो परंतु मला कुणीही गांभीर्याने घेतलं नाही। ते जर घेतलं गेलं असतं तर आज हा विचार देखील आपल्याला त्रास देतो की केवळ घेतलं गेलं नाही गांभीर्याने आणि त्यामुळे हा माणूस सांगतोय त्यानुसार खुनापर्यंत घटना घडल्या। त्यामुळे ही एक गोष्ट झाली। आता मात्र विचार करताना हा साक्षीदार ज्याचा सीबीआयने देखील जबाब घेतलेला आहे तर या साक्षीदाराला जपणं हे खूप महत्वाचं आहे। ही जी कारवाई होते आहे ती न्यायालयाच्या झाडाझडतीनंतर होते आहे। हे सरकार खरंच याबाबत गंभीर आहे असं वाटतं, कारण सनातनचे साधक अनेक वेळा भाजपच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्टेजवरती असतात, भाजपचे किंवा संघाचे लोक सनातनच्या स्टेजवरती असतात। तर त्यामुळे खरंच हे सरकार गंभीर आहे। सनातनवरती बंदी घालण्याची मागणी होती या बंदीबाबत आणि एकूण कारवाईबाबत असं वाटतं। केवळ भाजपच नाही तर शेतकरी कामगारी पक्षाची कार्यकर्ते मंडळी त्या भागात आहेत, ती सुद्धा मंडळी अनेक वेळा ह्या व्यासपीठावर दिसलेली आहेत। तेव्हा मुद्दा असा आहे की हा जो एक सवंगपणा सगळा आलेला आहे आणि काही गांभीर्याने किंवा काही आत्मीयतेने याकडे पाहायचंच नाही। या सर्वात गांभीर्यता जो द्या पण आत्मीयता थोडी देखील नाहीये। म्हणजे याच्या मरणाबद्दल महाराष्ट्र सरकारला काही लाज वाटली। आपल्या राज्यातले 2 फुले शाहू आंबेडकरांची परंपरा चालवणारी जी मंडळी आहेत त्यातल्या 2 माणसांचा खून होतोय, प्रबोधनाची चळवळ चालवायची कशी या प्रश्नाला काय आमचे फडणवीस काय उत्तर देणार आहेत। 2 दिवस पुण्यामध्ये होते, एक शब्द सुद्धा याबद्दल ते बोललेले नाहीत की सरकार त्याच्यामध्ये येणार नाही म्हणून। उलट माझं म्हणणं आहे की मालेगाव सारखा धोका यामध्ये आहे। म्हणजे फाईली पळवणं, वकिलावर दबाव आणून हे बदलायला लावणं, हे सगळे प्रकार यामध्ये होण्याचा धोका आहे। पण ते जरी भ्रमात असले तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संबंध महाराष्ट्रभरात पसरलेली चळवळ आणि आम्ही सारे त्यांचे सगळे साथी आम्ही अजिबात गप्प बसणार नाही। फुले शाहू आंबेडकरांची परंपरा विजणं म्हणजे आमच्या जीवनाचा तो घात आहे प्रबोधनाच्या चळवळीचा असं आम्ही म्हणतो।